ब्राह्मणे. वेदानंतरचे धार्मिक ग्रंथ ब्राह्मणे या नावाने ओळखले जातात. दोहोंनाही पवित्र ग्रंथ मानले जात होते. वस्तुतः ब्राह्मणे हा वेदांचाच एक भाग होय. दोन्ही ग्रंथ सारखेच महत्त्वाचे मानले जात असून त्यांना श्रुती या नावाने संबोधितात. ब्राह्मण तत्त्वज्ञान हे 4 सिद्धांतावरती आधारलेले आहे. पहिला सिद्धांत असा की वेद हे केवळ पवित्र आहेत असे नसून ते अचूक आहेत आणि त्यांचा अधिकार वादांतित आहे. ब्राह्मण तत्त्वज्ञानाचा दुसरा सिद्धांत असा की योग्य ते वैदिक यज्ञ केले, धार्मिक विधी आणि समारंभ पार पाडले आणि ब्राह्मणांना दक्षिणा दिली तरच आत्म्याला मुक्ती मिळते, म्हणजे जन्ममरणाच्या फेऱ्यातून त्याची सुटका होते. वेदात सांगितलेली आदर्श धर्माचीच कल्पना ब्राह्मणांपाशी होती असे नव्हे, तर आदर्श समाजाविषयीही त्यांची एक कल्पना होती. या आदर्श समाजरचनेला त्यांनी चातुर्वर्ण असे नाव दिले. चातुर्वर्ण्याची कल्पना वेदात सांगितलेली आहे आणि ज्या अर्थी वेद हे रसखलनातीत व वादातीत आहे, त्या अर्थी समाजरचनेची चातुर्वर्ण पद्धतीसुद्धा बंधनकारक आणि वादातीत आहे. ही समाज पद्धती काही विशिष्ट नियमांवरती आधारलेली होती. पहिला नियम असा की समाज 4 वर्णात विभागला जावा. पहिला ब्राह्मण, दुसरा क्षत्रिय, तिसरा वैश्य आणि चौथा शूद्र. दुसरा नियम असा की या वर्णात सामाजिक समता असू शकत नाही. वर्गावर विषमतेच्या नियमाने ते परस्परांशी बांधले गेले पाहिजेत. सर्वांच्यावर ब्राह्मण असले पाहिजेत. ब्राह्मणाच्या खालोखाल पण वैश्याच्या वर क्षत्रिय, क्षत्रियांच्या खालोखाल परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली असले पाहिजेत. हक्क आणि अधिकार यांच्या बाबतीत या 4 वर्णात समानता असू शकत नव्हती. हक्क व अधिकार यांचा प्रश्न वर्गावरती विषमतेच्या नियमांवर आधारलेला होता. ब्राह्मणाला त्याच्या इच्छेप्रमाणे हवे असतील ते सर्व हक्क आणि अधिकार असत, पण ब्राह्मणांना जे हक्क व अधिकार मिळत ते क्षत्रियाला मिळत नसत. त्याला वैश्यापेक्षा जास्त हक्क व अधिकार मिळत. वैश्याला शूद्रापेक्षा अधिक हक्क व अधिकार असत, पण क्षत्रियाला मिळणारे हक्क व अधिकार त्याला मिळत नसत आणि शूद्राला तर अधिकार नव्हतेच, पण खास हक्क तर मुळीच नव्हते. 3 वरिष्ठ वर्णांना न दुखवता जगणे एवढाच त्याचा हक्क होता. चातुर्वर्ण्याचा तिसरा नियम व्यवसायाच्या विभागणीसंबंधीचा होता. अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक विधी करणे हा ब्राह्मणांचाच व्यवसाय होता. क्षत्रियांचा व्यवसाय लढाई करणे होता. व्यापार हा वैश्यांवर सोपविण्यात आलेला होता आणि 3 वर्गात सेवा करणे हा शूद्रांचा व्यवसाय होता. निरनिराळ्या वर्णांना दिलेले व्यवसाय हे खास त्या वर्णासाठी होते. एका वर्णाच्या व्यवसायात दुसऱ्याला शिरता येत नसे. चातुर्वर्ण्याचा चौथा नियम शिक्षणाच्या हक्कासंबंधीचा होता. चातुर्वर्ण पद्धतीमध्ये शिक्षणाचा हक्क ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या पहिल्या 3 वर्णातच दिला होता. शूद्रांना शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला. चातुर्वर्ण्याच्या नियमाने शिक्षणाचा हक्क केवळ शूद्रांनाच नाकारण्यात आला नव्हता, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या वर्गातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला होता. आणखी एक 5वा नियम होता. या नियमानुसार माणसाचे आयुष्य 4 आश्रमात किंवा टप्प्यात विभागले गेलेले होते. पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत, दुसऱ्याचे नाव गृहस्थाश्रम असे होते, तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यासी अशी नावे होती. पहिल्या आश्रमाचे उद्दिष्ट अध्ययन व शिक्षण हे होते. दुसऱ्याचे उद्दिष्ट वैवाहिक जीवन जगणे हे होते. तिसऱ्याचे उद्दिष्ट वैराग्य आणि जीवनाची म्हणजे ग्रहत्याग न करता कौटुंबिक बंध तोडून टाकणाऱ्या जीवनाची ओळख करून देणे हे होते. चौथ्या आश्रमाचे उद्दिष्ट माणसाला ईश्वराचा शोध घेण्यास व त्याच्यात विलीन होण्यास समर्थ करणे हे होत. या आश्रमाचे फायदे फक्त 3 वरिष्ठ वर्णाच्या पुरुषांनाच घेता येत असत. पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता.
त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांसाठी वर्ज्य होता. चातुर्वर्ण नावाची अशी होती दिव्य आदर्श समाजरचना. तिला चातुर्वर्ण असे नाव देण्यात आले होते. ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे स्वरूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणिवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरविला. ब्राह्मण तत्त्वज्ञानातील चौथा सिद्धांत कर्मवाद होय. आत्म्याच्या जन्ममरणाच्या फेऱ्याच्या सिद्धांताचा तो एक भाग होता. ब्राह्मणांचे कर्मवाद तत्त्वज्ञान हे पुनर्जन्म घेऊन जेव्हा आत्मा नव्या देहात प्रवेश करतो तेव्हा तो कोठे जातो या प्रश्नाला दिलेले उत्तर होय. यावर ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचे उत्तर असे की आत्मा कोठे जातो हे माणसाच्या पूर्वजन्मातील कृत्यावरती अवलंबून आहे. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे ते त्याच्या कर्मावर अवलंबून आहे. ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील पहिल्या सिद्धांताला बुद्धांचा तीव्र विरोध होता. वेद हे रसकलनातीत आहे व त्यांचा अधिकार वादांतीत आहे हे त्यांचे म्हणणे भगवान बुद्धांनी नाकबूल केले. त्यांच्या मते निर्दोष व वादांतीत असे काहीही नाही. कोणत्याही गोष्टीची फेर तपासणी आणि फेरविचार करण्यास प्रत्यवाय नसावा. माणसाला सत्य यथार्थ सत्य समजले पाहिजे. भगवान बुद्धांच्या मते विचार स्वातंत्र्य सर्वात महत्त्वाची व आवश्यक बाब होती आणि सत्य शोधून काढण्याचा विचार स्वातंत्र्य हा एकमेव मार्ग आहे अशी त्यांची खात्री. अपौरुषेय आहेत असे मानणे याचा अर्थ विचार स्वातंत्र्याला संपूर्ण नकार देणे असा होय. या कारणास्तव ब्राह्मणी तत्त्वज्ञानाचा सिद्धांत भगवान बुद्धांना दोषाहारी वाटला. ब्राह्मण आणि तत्त्वज्ञानातील दुसऱ्या सिद्धांतालाही त्यांचा तितकाच विरोध होता. यज्ञामध्ये काही तथ्य असल्याचे त्यांना मान्य होते, परंतु खरा यज्ञ आणि खोटा यज्ञ यात त्यांनी भेद केला. दुसऱ्याच्या हितासाठी स्वहिताचा त्याग करणे हा खरा यज्ञ होय असे त्यांनी मानले. वैयक्तिक स्वार्थासाठी देवाला प्रसन्न करण्यासाठी एखाद्या पशुला बळी देणे हा त्यांच्या मते खोटा यज्ञ होय. ब्राह्मणांचे यज्ञ हे बहुधा देवांना संतुष्ट करण्यासाठी पशूंचे बळी देऊन केलेले यज्ञ असत. अशा यज्ञाचा खोटे यज्ञ म्हणून त्यांनी धिक्कार केला. आत्म्याच्या मुक्तीसाठी जरी असे यज्ञ केले गेले तरीही त्यांना ते मानत नव्हते. यज्ञविरोधी असलेले लोक ब्राह्मणांचा उपास करून म्हणत, पशूंचा बळी देणारा जर एखाद्याला स्वर्गप्राप्ती होत असेल तर त्याने स्वतःच्या बापाचा बळी का देऊ नये? स्वर्गात जाण्याचा तो अधिक जलद मार्ग ठरेल. भगवान बुद्ध या विचारांशी अंतःकरणपूर्वक सहमत होते. यज्ञाचा सिद्धांत भगवान बुद्धांना जितका तिरस्करणीय वाटत होता तितकाच चातुर्वर्ण्यांचाही सिद्धांत त्यांना नापसंत होता. चातुर्वर्णाच्या नावाने ब्राह्मणी धर्माने केलेली समाजरचना त्यांना नैसर्गिक समाजरचना वाटली नाही. त्यांच्यातील वर्गरचना सक्तीची आणि जुलमी होती. विशिष्ट वर्गाच्या मतलबानुसार तयार केलेली अशी ती समाजरचना होती. मोकळा आणि स्वतंत्र समाज त्यांना पसंत होता. ब्राह्मणाची चातुर्वर्ण पद्धती ही कधीही न बदलणारी कायमस्वरूपाची अशी समाजरचना होती. एखादा ब्राह्मण झाला की तो कायमचा ब्राह्मण, एखादा क्षत्रिय झाला की तो कायमचा क्षत्रिय, एखादा वैश्य झाला की तो कायमचा वैश्य आणि शूद्र तो कायमचा शूद्र. ही समाजरचना व्यक्तीच्या जन्मावरती प्राप्त झालेल्या दर्जावरती आधारलेली होती. या व्यवस्थेत माणसाचा दुर्गुण कितीही भयंकर असला तरी त्यामुळे त्याचा दर्जा कमी होत नसे आणि त्याचा सद्गुण कितीही मोठा असला तरी त्याचा दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने या सद्गुणाला काहीही किंमत नसे. योग्यता आणि प्रगती यांना या समाजरचनेत स्थानच नव्हते. विषमता प्रत्येक समाजात असते, पण ब्राह्मणी धर्मात तिचे स्वरूप अगदी निराळेच होते. ब्राह्मणाने सांगितलेले विषमता हे त्या समाजाचे अधिकृत तत्व होते. समाजावर वाढलेले ते केवळ बांडगुळ नव्हते. ब्राह्मणाने धर्माचा समतेवरती विश्वास नव्हता. वस्तुतः समतेला त्याचा विरोध होता. ब्राह्मणी धर्माचे केवळ विषमतेने समाधान झाले नाही, वर्गवार विषमता ही त्यांचे सार होते. समाजात
सुसंवाद निर्माण करण्याचे तर दूरच राहो, पण वर्गावर विषमतेने समाजात चढत्या प्रमाणात द्वेष आणि उतरत्या प्रमाणात तिरस्कार निर्माण केला असून ती अखंड कलहाचे कारण होईल असे बुद्धाला वाटले. 4 वर्णाचे व्यवसाय देखील निश्चित केले गेलेले होते. व्यवसायाची निवड करण्यासाठी स्वातंत्र्य कुणालाच नव्हते. शिवाय हे व्यवसाय काम करण्याची कुशलता यानुसार निश्चित करण्यात आले नव्हते. तर ते जन्मावरून निरीक्षण केल्यावर भगवान बुद्ध अशा निष्कर्षाला येऊन पोहोचले की ब्राह्मणी धर्माने ज्या तात्विक पायांवर समाजरचना उभारली तो पाया जरी स्वार्थी नसला तरी तो चुकीचा खास आहे. त्यांना हे स्पष्ट दिसले होते की चातुर्वर्ण्याने सर्वांच्या हितसंबंधांकडे तर दुर्लक्ष दिले नाहीच आणि सर्वांच्या कल्याणाचा पुरस्कार तर मुळीच केला नाही. तर खरोखर मूठभर लोकांच्या हितासाठी बहुसंख्य लोकांना राबविण्यासाठीच चातुर्वर्ण्याची योजना जाणून बुजून करण्यात आली होती की काय. या योजनेनुसार स्वतःला मानवश्रेष्ठ म्हणवून घेणाऱ्या वर्गाची सेवा करणे माणसाला भाग पाडण्यात आले. दुर्लभांना दडपण्यासाठी व पिळण्यासाठी आणि त्यांना पूर्णपणे दास्यत ठेवण्यासाठी ही योजना करण्यात आलेली होती. बंडाची प्रवृत्ती पूर्णपणे मारून टाकण्यासाठीच ब्राह्मणांनी कर्मवाद तयार केला होता असे बुद्धांचे मत होते. मनुष्याच्या दुःखाला त्याच्या स्वतःशिवाय दुसरा कोणीही जबाबदार नव्हता. दुःखाची स्थिती तो बंड करून बदलू शकत नव्हता, कारण पूर्वजन्मातील कर्मामुळेच या जन्मात त्यांची दुःखी अवस्था ठरविण्यात आलेली होती. ब्राह्मण तत्त्वज्ञानाने ज्यांची माणुसकी पार नष्ट करून टाकलेली होती त्या शूद्र आणि स्त्रिया या 2 वर्गांना या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचे सामर्थ्यही नव्हते. विद्यार्जनाचा हक्क त्यांना नाकारण्यात आलेला होता. त्यांचा परिणाम असा झाला की त्यांच्यावरती लादलेल्या अज्ञानामुळे आपली अशी हीन अवस्था का झाली हे त्यांना कळतही नव्हते. ब्राह्मणी धर्माने त्यांचे जीवन अर्थशून्य करून टाकले होते हे त्यांना समजले नव्हते. या ब्राह्मणी तत्त्वज्ञानाविरुद्ध बंड करण्याऐवजी ते त्यांचे भक्त बनले व त्यांचा ते पुरस्कार करू लागले. शस्त्र धारण करणे हा आपले मानवी स्वातंत्र्य मिळवण्याचा शेवटचा उपाय आहे. शस्त्र धारण करण्याचा हक्क नाकारण्यात आला होता. ब्राह्मणी धर्माच्या वर्चस्वाखाली स्वार्थी ब्राह्मण सामर्थ्यवान व भयंकर क्षत्रिय आणि धनवान वैश्य यांच्या कष्टाचे बळी म्हणून शूद्रांना असहाय्य असे करून ठेवण्यात आलेले होते. अशा या समाज रचनेत बदल घडविणे शक्य होते काय? हे समाज व्यवस्था ईश्वर प्रकरणीत समजली जात असल्यामुळे ती बदलता येणे शक्य नाही हे बुद्धांना माहीत होते. ती फक्त नष्ट करून टाकणेच शक्य होते. या कारणांसाठी खऱ्या जीवन मार्गाला विरोधी म्हणून ब्राह्मणी तत्त्वज्ञान बुद्धाने अमान्य केले. उपनिषदे आणि त्यांची शिकवण. उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होत. उपनिषदे वेदांचा भाग नव्हते. कोणताही कायदा यात सांगितलेला नाही. असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयांचाच एक भाग झाला. उपनिषदांची संख्या बरीच मोठी आहे. त्यातील काही महत्त्वाची आहेत, काही मुळीच महत्त्वाची नाहीत. त्यापैकी काही उपनिषदे वैदिक सिद्धांती ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात. वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. 4 वेद आणि वैदिक शास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय. याविषयी या सर्वांचे एकमत होते. वेद हे ईश्वर निर्मित आहे हे मान्य अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते. यज्ञ व त्यांचे फल, औधर्व दैहिक आहुती आणि ब्राह्मणांना
द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्त्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिटकवण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते. तथापि उपनिषदांचा हा काही मुख्य विषय नव्हता. त्यांनी केलेली चर्चा ब्राह्मण व आत्मा यांच्यावरती केंद्रित झालेली होती. विश्वाला बंधनात ठेवणारे ब्रह्म हे सर्वव्यापी तत्व असून आत्म्याने परमात्म्याचे ज्ञान करून घेतल्यास आत्म्याची मुक्ती आहे. उपनिषदांचा मुख्य सिद्धांत असा की ब्रह्म हे सत्य आहे आणि आत्मा म्हणजे ब्रह्मचर्य होय. उपाधीत गुंतल्यामुळे आत्म्याला मी ब्रह्म आहे याची जाणीव होत नाही. प्रश्न असा होता की ब्रह्म हे सत्य आहे की काय? उपनिषदांचे सिद्धांत मान्य करायचे की नाही हे या प्रश्नाच्या उत्तरावरती अवलंबून होते. ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धांना मिळाला नाही. म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले. उपनिषदांच्या कर्त्यांना याविषयी प्रश्न विचारले गेले नव्हते असे नाही. जे प्रश्न विचारले गेले होते ते असे होते. अशा प्रकारचे प्रश्न याज्ञक्लेशासारख्या महर्षीला विचारण्यात आले होते. बृहदारण्यकोपनिषदांत याज्ञवल्क्याने महत्त्वाची कामगिरी बजावली आहे. त्याला विचारण्यात आले, ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय? या प्रश्नावर नेती मला माहिती नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला. ज्याच्याविषयी कुणालाच काही माहिती नाही ते सत्य असे कसे असू शकेल असा बुद्धांना प्रश्न होता. उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवरती आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धांना कोणतीही अडचण भासली नाही. बुद्ध आणि त्यांचे बुद्धांचे समकालीन ज्या काळात बुद्धाने पारिभाषा घेतली त्या काळी देशात फार मोठी बौद्धिक खळबळ माजली. ब्राह्मण तत्त्वज्ञानाखेरीज तत्त्वज्ञानाचे निरनिराळे 62 पंथ त्यावेळी अस्तित्वात होते. त्या सर्वांचा ब्राह्मण तत्त्वज्ञानाला विरोध होता. यापैकी निदान 6 पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते. या पंथापैकी एक पंथ पूर्ण काश्यप यांच्या नेतृत्वाखाली होता. त्यांच्या तत्त्वज्ञानाला आक्रियवाद असे म्हणत असत. त्याचे म्हणणे असे की कर्माचा आत्म्यावरती काहीही परिणाम होत नाही. कोणीही स्वतः काहीही काम करावे किंवा ते दुसऱ्यांकडून करून घ्यावे, स्वतः हत्या करावी किंवा दुसऱ्याकडून करून घ्यावी, स्वतः चोरी करावी किंवा दुसऱ्यांकडून दरोडेखोरी करून घ्यावी किंवा दुसऱ्याकडून ती करून घ्यावी, स्वतः व्यभिचार करावा किंवा दुसऱ्याकडून तो करून घ्यावा, स्वतः खोटे बोलावे किंवा ते दुसऱ्याला खोटे बोलावयास लावणे, आत्म्यावर या कशाचाही परिणाम होत नाही. एखादे कृत्य कितीही दुराचारी असले तरी त्या आत्म्याला त्याचे पाप लागत नाही. एखादे कृत्य कितीही चांगले असले तरी त्यामुळे आत्म्याला पुण्य लाभत नाही. आत्म्यावरती कशाचीच क्रिया परिणाम होत नाही. ज्यामुळे मनुष्य मरतो त्यावेळी ज्या घटकांचा तो बनलेला असतो ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होतात. मृत्यूनंतर काहीही शिल्लक राहत नाही, शरीर राहत नाही आणि आत्माही राहत नाही. दुसऱ्या एका पंथाचे नाव नियतिवाद असे होते. त्याचा मुख्य प्रणेता मक्खली गोसाल हा होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा दैववाद किंवा निश्चयवाद. कोणीही काहीही घडवू शकत नाही किंवा बिघडू शकत नाही. घटना घडतात, त्या कोणीही घडवित नाही. दुःख कुणालाही नष्ट करता येत नाही, वाढविता येत नाही किंवा कमीही करता येत नाही. जगाच्या अनुभवाचा आपला वाटा प्रत्येकाने उचलला पाहिजे हे त्याचे तत्त्वज्ञान होते. तिसऱ्या पंथाचे नाव उच्छेदवाद असे होते. अजित केशव बल हा त्यांचा मुख्य प्रणेता होता. त्याचे तत्त्वज्ञान म्हणजे एक प्रकारचा विनाशवाद.
यज्ञ किंवा होम याला काहीही अर्थ नाही. आत्म्याला स्वतःच्या कृत्यासाठी भोगावी लागणारी किंवा उपभोगावयास मिळणारी सुखदुःखाची फळे किंवा परिणाम असला काहीही प्रकार नाही. स्वर्ग नाही की नरक नाही. जगातील दुःखाच्या काही मूलतत्वापासून मनुष्य बनला आहे. आत्मा ते टाकू शकत नाही. जगातल्या कोणत्याही दुःखातून आत्म्याची सुटका होऊ शकत नाही. या दुःखाचा अंत आपोआप होणार आहे. कल्पनातील जन्ममरणाच्या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून आत्म्याने गेलेच पाहिजे. त्यानंतर आत्म्याच्या दुःखाचा अंत होईल. त्यापूर्वी होणार नाही किंवा दुसऱ्या कोणत्या उपायानेही तो होणार नाही. चौथ्या पंथाचे नाव अनन्यवाद असे होते. या पंथाचा प्रमुख पंकज कच्छयन हा होता. त्याचे म्हणणे असे की जीवन हा पृथ्वी, आप, तेज, वायू, सुख, दुःख आणि आत्मा या सप्त महाभूतांचा बनलेला असतो. यापैकी कोणीही दुसऱ्यावरती अवलंबून नसते. त्याचा एकमेकांवरती परिणामही होत नाही. ती स्वयंभू आणि शाश्वत आहे. त्याचा कशानेही नाश होऊ शकत नाही. जर एखाद्याने माणसाचे डोके उडविले तर तो त्याला ठार करीत नाही. शस्त्र सप्त भूतांत प्रवेश करते, एवढाच त्याचा अर्थ समजवायचा. संजय बेलपुत्ताचा स्वतःचा एक पंथ होता. त्याचे नाव होते विक्षेपवाद. हा एक प्रकारचा संशयवाद होता. संजय बेलपुत्त म्हणतो, जर एखाद्याने मला स्वर्ग आहे काय असे विचारले आणि तो आहे असे मला वाटले तर मी होय म्हणेन, पण तो नाही असे मला वाटते तर मी नाही म्हणेन. मानवप्राणी निर्माण केलेले गेले काय? माणसाला त्याच्या बऱ्या वाईट कृत्यांची फळे भोगावी लागतात काय? आणि मृत्यूनंतर आत्मा अस्तित्वात आहे काय असे जर मला कोणी विचारले तर मी या सर्वांना नकारात्मक उत्तर देईल, कारण त्याने अस्तित्व आहे असे मला वाटतच नाही. याप्रमाणे संजय बेलपुत्ताने आपल्या तत्त्वज्ञानाचे सार सांगितले. सहाव्या पंथाचे नाव चातुर्यमस्वरवाद. या पंथाचा प्रमुख महावीर. हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता. त्याला निगंठ नाथपुत्त म्हणत. महावीराने असे सांगितले आहे की पूर्वजन्मी आणि या जन्मी दुष्कर्मामुळे आत्म्याला पुनर्जन्म घ्यावा लागतो. म्हणून माणसाने तपश्चर्येने दुष्कर्मातीत व्हावे असे त्याने सुचविले. या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे 4 नियमांचे पालन करणे असे महावीराने सांगितले. ते 4 नियम पुढीलप्रमाणे: हिंसा न करणे, चोरी न करणे, खोटे न बोलणे, मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे. समकालीनांविषयी बुद्धांची वृत्ती. नव्या तत्त्वज्ञानाची शिकवण बुद्धांनी स्वीकारली नाही. त्यांच्या शिकवणुकीला त्यांनी दिलेले अमान्यता अकारण नव्हती. तो म्हणतो की पूर्ण कश्यप किंवा पंकज कच्छयन यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल. एखादा मनुष्य जर कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्याइतकीही मजल मारू शकेल. आणि जर मख्खली गोसालचे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल. तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही. अजित केशव कंबलाचे जे तत्त्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे, पिणे, मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल. संजय बेलपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञानच असणार नाही. निगंठ नादपुत्ताचे तत्त्वज्ञान जर खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यातच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बेमोड होईल. त्याला संपूर्ण दास्यत्व पत्करावं लागेल.
याचप्रमाणे तत्त्वज्ञान्यांनी सुचवलेल्या कोणत्याही जीवनमार्ग बुद्धांना पटला नाही. हताश, असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असे त्यांना वाटले. म्हणून त्यांनी या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरवले.